चला अनिकेत या लवकर, अनिकेत या आपण. चला विनंती असेल स्वामी 11 टीम या, पूर्ण प्रसाद टीमला घेऊन या आपण. चला पहिले सर्वप्रथम त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊ आणि त्यानंतर अनिकेतशी आपण फक्त एक प्रश्न विचारणार. अनिकेत जास्त नाही. थँक्यू. या ठिकाणी या अनिकेत, फक्त एक प्रश्न असेल, एकच प्रश्न अनिकेत. जेव्हा तुमच्या संघाच्या या ठिकाणी लगातार विकेट पडत होते, 6 ते 7 विकेट पडले होते आणि संघ या ठिकाणी पूर्णपणे बॅकफूट वरती चालला होता, अशा क्षणाला तुला पाठवले गेलं 32 धावांची आवश्यकता होती. जवळजवळ मला वाटते 3 षटकं होती. 32 धावेची आवश्यकता, 7 विकेट. त्याच्यानंतर तुला पाठवल्यानंतर तुझ्या मनामध्ये तू गेल्यानंतर काय वाटलं, मैदानाच्या आतमध्ये जाऊन काय करायचं आहे, एकच फक्त उत्तर दे तुझ्या मनात असेल ते. ती क्लिप व्हायरल झाली ती, मी मला मारामाऱ्यात जमतं तर कार्यक्रम आहे त्याचा, आणि डायरेक्ट गेला तो आणि मारामाऱ्या केल्या त्यांनी. 2 उत्तुंग षटकार ठोकले. चला नाव बॅक टू क्रिकेट जाऊया आपण. या ठिकाणी जिथे विद्यमान सामना सुरू झालाय, ओटीव्ही कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे स्वीट वॉइस ऑफ डोंबिवली घारविलीचा गोडाबाज रोशनजी संते. थँक्यू सो मच. सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकला आणि शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगला आणि शेवटच्या बॉल वरती विजय मिळवला स्वामी 11 या टीमने. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफला मिळते एकदा वे चेंडूवरती. पहिले षटक आपण पाहतोय सुलतान खान. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे, कारण की दोन्ही संघांनी पहिला सामना गमावलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. सुलतान खानने इम्प्रेस केलंय या पहिल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. दोन्ही देखील खुश आहेत. सामना 2 जिंकलेत त्यांनी देखील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुलतान खान करतायत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेर ज्यांनी आपल्या नावाचा डंका आणि आपल्या नावाचा झेंडा रोवलाय तो खेळाडू आपण पाहतोय सुलतान खान. गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये राहिली आहे सुलतान खानची. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4. इथून जो संघ जिंकेल तो संघ गायकवाड पाडा 11 या टीम समोर फाईट करेल. भरपूर आनंदित आहेत प्रसाद, जे टीम ओनर आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असते आपण पाहू शकाल. प्रसाद भरपूर आनंदित आहेत आणि त्यांचा सामना आता सोमवारी असणार आहे, मंडेला. फायनल डे सोमवारी आहे. अभिनंदन. मॅन इन येलो कैलासजी धुमाळ, एक लेजंड क्रिकेटर. मनीष धुमाळ यांचे नक्कीच वडील आहेत, नयन धुमाळ यांचे देखील वडील, आणि रविवारी इन ऍक्शन मध्ये आहेत काका. भावेश गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. लाऊड अपील केली होती. पंचांकडे प्रश्न विचारले जात आहेत आणि पंचांनी नॉट आउट कॉल केलेला आहे. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 4. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं. चांगलं बॅटल आपण पाहतोय दोन टीम मध्ये. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. विकास आणि सागर ही जोडी आहे. अजून एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय डॉट.
नक्कीच एक बॅट सापडली आहे 70-70 स्पोर्ट्सची कव्हर आहे आणि त्याच्या आतमध्ये बॅट आहे. मिस्टॅमिंग झेलची शक्यता असेल, विकेट कीपर जज करतोय आणि अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. विकास बॅक टू द पवेलियन. अंतू येतोय नवीन फलंदाज. आणि क्लीन बोल्ड पहिल्या चेंडूवरती अंतुला देखील माघारी पाठवलं जात आहे आणि ही मोठी विकेट. आयकॉन अंतू 0 वरती बाद. बॅट इथे सापडलेली आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. 70-70 स्पोर्ट्स ची बॅग आहे, बॅट कव्हर आणि त्यामध्ये बॅट देखील आहे. कोणाची असेल तर आपण घेऊन जायचं आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का हा गोलंदाज भावेश. 51 धावा प्रणितने बनवल्यात या किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. हॅट्रिक बॉल. ड्राइव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. थोडस खराब फिल्डिंग मिळते एक धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक हॅलो थोडस वॉल्यूम दे ना या माईकला. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पुन्हा एकदा मिस्टॅमिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर अप्रतिमा झेल पकडलाय 30 सर्कल मध्ये शॉट मिड विकेटला आणि फलंदाज झालाय बाद. या षटकामध्ये एकूण 3 विकेट घेतलेत गोलंदाज भावेशने आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. तीन विकेट मिळवली आणि अवघी एकच धाव खर्च केली.
सुलतान खान येत आहेत. पहिला चेंडू अप्रतिम लाईन आपण पाहिली आहे आणि पहिला चेंडू आलाय डॉट. धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय आणि आलाय हा डॉट बॉल. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. खान 11 हा संघ बॅकफुट वरती आलाय कारण की सुरुवात अपेक्षित झाली नाहीये. फुल टॉस चेंडू ऑन साइडला चेंडू टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव मिळते या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या आहे 6. धावसंख्या 6. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहेत महफूज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये, परंतु आतापर्यंत या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे. फलक 11 या टीमने. ऑन साइडला विकेट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन. सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. मोबिन येतोय नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती. महफूज आणि मोबिनला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. प्रचंड वेग. ऑन साइडला स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षकाने केली चूक. झेल सोडलेला आहे. एक धाव झाली. पूर्ण धावबाची संधी आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9.
दिवस आहे आणि उद्या प्रेम मटाने इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. त्याची बॅटिंग पाहण्यासाठी त्यांचा प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या संख्येने येणार आहे आणि कमल देखील इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. उद्या आयकॉन आहेत RK11 या टीमचे. धावसंख्या आहे 14. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ गायकवाड पाडा 11 या टीम समोर फाईट करेल या पुढीलच्या मॅच मध्ये आणि तो सामना शेवटचा सामना असणार आहे. किंग्स प्रीमियर लीग सीझन 2. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईज. धावसंख्या 15. रोहन तरे आणि राज भोईर अत्यंत जिवलग मित्र आहेत. त्यांच्यासोबत श्री गौरव देखील आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. वरून पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. थोडीशी फंबल झाली फिल्डर आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा 2. 18 धावा धावफलकावरती. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. खान 11 हा संघ थोडासा का होईना बॅकफुट वरती आलाय कारण की धावा येत नाहीयेत. मोठी फटकी येत नाहीयेत. स्विच हिट. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. क्षेत्ररक्षकाने झेल तर पकडला होता परंतु नो बॉल. यस ओव्हर स्टेप नो बॉल आहे. फ्रंट फूट नो बॉल. 9+1 मिळतील या चेंडूवरती धावा 2. नेक्स्ट बॉलला फ्री हिट असणार आहे. अमोलने झेलला पकडला होता परंतु नो चेंडू घोषित केला होता पंचांनी. फ्री हिट. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रेम मटाने इन ऍक्शन मध्ये असतील या पुढच्या मॅच मध्ये. उद्या इन ऍक्शन मध्ये असणार आहेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21 धावा धावफलकावरती. उद्या नक्कीच प्रेम मटाने इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. त्यामुळे उद्या शुक्रवार देखील आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील येतील त्याचा खेळ पाहण्यासाठी आणि उद्या ॲज आयकॉन कमल देखील खेळणार आहे. त्यामुळे उद्या नक्कीच प्रेक्षकांची गर्दी होणार आहे. गोलंदाज आहेत साहिल. या 5व्या षटकामध्ये धावसंख्या आहे 21 धावा 21. 4 षटकांच्या समाप्तीनंतर
अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन मोबिन आहेत आणि फारुक ही जोडी आहे. 12 चेंडू कमीत कमी 25 ते 30 धाव बनवावे लागतील या मॅच मध्ये. प्रचंड वेग आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा लेग बाईकचा येतोय. प्रचंड वेग आहे गोलंदाज साहिलच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 22, 22 धावा. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल फलक 11 या टीमला, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. साहिल पुन्हा एकदा. प्रचंड वेग आपण पाहिलाय. सुरेख गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. टेक ऑफ झाला चेंडू पडल्यानंतर आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे चेंडू. लाईन पाहावी लागणार आहे, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. राज भोईर जे प्रमुख आयोजक आहेत ते देखील या ग्राउंडची पाहणी करतायत. त्यांच्या सोबत त्यांचे अत्यंत जिवलग मित्र रोहन तरे देखील आहेत, गौरव देखील आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 23. क्या बात है, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत साहिल या मॅच मध्ये. या आधीच्या मॅच मध्ये चुका झाल्या होत्या साहिल कडून, त्या चुकांची दुरुस्त करून या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. ऑन साइड लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिड विकेटला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. खान 11 संघ थोडासा बॅकफूट वरती येतोय. पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 33 बनवल्या होत्या. याही मॅच मध्ये तेच चित्र आपण पाहतोय. षटक क्रमांक नक्कीच 5वं सुरू आहे आणि फक्त 24 बनवलेत. एकंदरीत 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24-24. आहे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 25 धावा. मोठे फटके येत नाहीयेत. अंतिम षटक सुरू आहे. 25 या धावसंख्येवरती धाव फलक खान 11 या टीमचं. दोन्ही सख्खे भाऊ आमने सामने आहेत. क्या बात है. इसाक वर्सेस मोबिन या 2 सख्या भावांमध्ये बॅटल. हेच वैशिष्ट्य आहे लीगचं. किंग्स प्रीमियर लीग. दोन्ही सख्खे भाऊ आमने सामने आहेत आणि त्यामुळे दोघांची डावपेच माहिती आहेत. फिल्डिंग व्यूहरचना
नक्कीच बदलली जाते, कारण की इसाकला माहिती आहे मोबिन कशी बॅटिंग करतो. ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. KPL चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 29-29 धावा. अंतिम षटक सुरू आहे. 29 धावा धावफलकावरती. चेंडू द्यायचा आहे. अंतिम षटक. इसाक पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्टेड हिट सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. या फटक्यांची नितांत गरज आहे खान 11 या टीमला. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम. षटकार. दोन्ही सक्के भाऊ आमने सामने आहेत आणि मोठ्या भावावरती छोट्या भावाचा प्रतिहल्ला. धावसंख्या 39. 2 चेंडू अजूनही शिल्लक. अजून एक तडाखा. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार. सहाने पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक. चांगली बॅटिंग. 2 चौकार 2 षटकार येत आहेत मोबिनच्या बॅट मधून. गौरव भोईर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. काही दिवसांपूर्वी ते कुमार होते, आता श्री झालेले आहेत आणि थोडेसे नाराज आहेत मोबिन देखील, कारण की शेवटचा बॉल आलेला आहे डॉट आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅच मध्ये 46 धावा बनवायच्या आहेत 36 चेंडूंमध्ये. फलक 11 या टीमला जो संघ जिंकेल तो संघ या पुढच्या मॅच मध्ये फाईट करेल गायकवाड पाडा 11 या टीम समोर.
या टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच गायकवाड पाडा 11 या टीमची असणार आहे. एक सामना जिंकला, एक सामना गमावलाय. इथून जो संघ जिंकेल, फलक 11 किंवा खान 11 या दोन टीम मध्ये जो संघ जिंकेल तो संघ या पुढच्या मॅच मध्ये गायकवाड पाडा 11 या टीम समोर फाईट करणार आहे. 46 धावा बनवायच्या आहेत. ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, आमचे अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर, आमचे जीवलग मित्र, एक स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन संते. सामन्याला होते सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन क्रॉस लाईनला खेळलेत आणि पाहता पाहता चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर आघात झालाय. पहिल्या बॉल वरती चौकार. शेहेचाळीस धाब्याचा पाठलाग करतोय या मॅच मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच बॅटिंग करत असताना फलक 11 टीम आणि त्याच्या अगेन फाईट करतो तो खान 11 संघ. प्रथम बॅटिंग केली ती खान 11 संघानं आणि 45 धावा बनवल्या आणि 46 धाब्याचं टार्गेट सेट केलं. पहिलं षटक या ठिकाणी ब्लॉकलचा मारा करण्याचा प्रयत्न होता. बॉटम एंडचा चांगला वापर, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल मिळाली. सलामी जोडी आपण पाहतात दिनेश आणि भावेश, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळतोय. शुभमचा वापर केला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जरा पहिल्यांदा स्ट्रायकॅन्ड वरती येतो फलंदाज भावेश राजपूत. गती परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस, थोडीशी गती कमी होती चेंडूची आणि एज लागली होती पाठीमागे. आपण पाहतोय थर्डमॅनला, शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू उपस्थित होते. थोडेसे फंबल देखील झाले. अंतिम मोमेंटला धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत क्रीज मध्ये पोहोचले होते फलंदाज. डायरेक्ट हिट जरूर झालं परंतु धाव कंप्लीट होती. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. धाव फलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 46 चा पाठलाग सुरू या मॅच मध्ये. सुरुवात पहिल्या बॉलवरती चौकारानं झाली आहे. पुढचा बॉल शुभम तयार. चांगला फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, व्हेरी गुड फिल्डिंग. ड्राईव्ह मारण्यात आली आणि एक धाव ते मिळते. धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचेल. चौकार आल्यानंतर या ठिकाणी चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज शुभमच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवत असताना दोन्ही फलंदाजांना षटकातील बॉल झालेत आतापर्यंत 4 बॉल, उर्वरित 2 चेंडू अद्याप शिल्लक. चांगला फटका, बॅकफूट वरती गेले, ताकद भरपूर फटक्यामध्ये. वाईडी स्ट्रॉंगर वरना भरपूर अंतर होतं, कापू शकले नाहीये या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि बॉल तोपर्यंत वाईडी स्ट्रॉंग ऑन सीमा रेखा बाहेर चौकार. हेलो, इसलिए कहते रोशन सत्ते डीजे मास्टर ने वॉशिंग पाउडर निरमा की सॉन्ग बजाई है, तो मैं कहना चाहूंगा प्यार करना है तो निरमा पाउडर वाली से कीजिए. वो तो फिर भी बोलती है पहले इस्तेमाल कीजिए फिर विश्वास कीजिए. चेंडू या ठिकाणी कव्हरच्या दिशेला ढोळण्यात आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहायचे. आउटफील्ड फास्ट आहे तोपर्यंत या ठिकाणी धावा मिळतील 2. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट देखील, मोठे फटके देखील येत आहेत आणि ओव्हरचं होते समापन. पहिलं षटक कंप्लीट. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये 46 चा पाठलाग करत असताना संघ फलक 11 पोहोचली आहे. 13 या आकड्यावरती बिनगडी बाद डीजे.
ते देखील या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया. थँक्यू सो मच अमोल, आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. अनेक सारे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी सध्या तरी जोडले गेलेत ऑनलाईन, त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक स्वागत. 13 धावा, पहिलं षटक कंप्लीट. पॉवर प्लेचं दुसरं षटक येतंय. गोलंदाज अभिषेकचा वापर केला जाईल या दुसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल, हा ट्रॅकर अगोदरच ओळखलं होतं, लाईन पिकअप केली, बॅकफूट वरती गेले, मागा हुक केला, कोणताही खेळाडू पोहोचू शकत नाहीये. बॉल फाईन लेग, सीमा रेखा बाहेर, चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाज भावेश असेल, दुसऱ्या बाजूला फलंदाज दिनेश आपण पाहत आहेत. चौकार येत आहेत दोघांच्या बॅट मधनं. धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न होता. यावेळेस फ्रंट फूटचा थोडासा वापर करण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्कचा वापर जरूर केला, परंतु बॉडी पासचा चेंडू फार थोडासा दूरवर होता आणि वेग देखील भरपूर होता या चेंडू मध्ये. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा गती कमी केली बॉलची, पुन्हा एकदा लाईन पिकअप केली आहे. ओळखलं होतं अगोदरच फलंदाजानं आणि पाठवलाय बॉलला हुकच्या माध्यमातून. फाईन लेग, सीमा रेखा बाहेर, अजून एक चौकार. पुढे गोलंदाजी केली आपण पाहिले गेलं तर त्या वेळेस मात्र डॉट बॉल किंवा सिंगल आली आहे, परंतु ज्या वेळेस आपण पाहिले शॉर्ट पिच चेंडूचा वापर केला आहे त्या वेळेस गती देखील कमी होती आणि त्यामुळे या ठिकाणी दोन चौकार या ठिकाणी बसलेत. गोलंदाज आपण पाहतायत दुसऱ्या षटकामध्ये अभिषेकला. 21 वरती पोहोचलाय स्कोर. विजयासाठी आता अंतर राहिले फक्त 25 धावेचं. हेलिकॉप्टर शॉट, मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळते. वाईडी स्ट्रॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक उपस्थित. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 22, 22 धावा धाव फलकावरती. टीम गायकवाड 11चे कॅप्टन या ठिकाणी आपण रेडी राहायचंय. यातून जिंकणारा संघ गायकवाड 11 टीम संघासोबत या ठिकाणी सामना खेळेल. ओव्हर द विकेट, फटका छान आहे, ताकद देखील भरपूर आहे, बॉटम एंडचा वापर देखील चांगला आहे आणि बॉल सीमा पार. पंचांचा इशारा येणं बाकी. यस, दिस इज द षटकार. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल. अजून एक चांगला फटका, परंतु हवेमध्ये. शॉर्ट मिडॉन मध्ये खेळाडू उपस्थित. अंतू त्या ठिकाणी होते आणि सहज सोप्पा झेल अंतून पकडलाय. विकेटचं बदन, पहिला धक्का. टीम या ठिकाणी आपण पाहतोय फलक 11 संघाला, परंतु धावसंख्या चांगली बनवली आहे. बाद होणारे फलंदाज आपण पाहिले गेले तर भावेश बाद झालेत, परंतु भावेशनं चौकार एक षटकार देखील ठोकलाय. चांगली बॅटिंग, वैयक्तिक 13 धावेचं योगदान देऊन तो माघारी परततोय. टीमची धावसंख्या एकूण आपण पाहायला गेलं तर 28 धावा धाव फलकावरती. मात्र भावेश बाद झाला. नवीन खेळाडू सँडी येतोय. नेट नंबर 3. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय आणि फक्त दिशा दिली बॉलला. स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. धावबादची संधी होती, परंतु तितक्याच वेगानं धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 30 धावा धाव फलकावरती. हळूहळू विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना संघ या ठिकाणी फलक 11 टीम. सुरुवात चांगली झाली, फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलं. सलामी जोडीच्या आधारावरती एज लागले. जागेवरती थांबेला चेंडू, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 3 सुरू आहे.
ओव्हर द विकेट. हो अजून एक चांगला चेंडू, तेज सरळ चेंडू होता, भरपूर वेगवान चेंडू ऑफ नंबरनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. ती जावा धावफलकावरती 16ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट. धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी 15 धावेची गरज असेल. एकाच हातामध्ये या ठिकाणी आपण पाहिले गेले तर गोलंदाजी करत असताना थोडेसे नक्कीच एका हातामध्ये अद्वैत आपण पाहिले गेले तर गोलंदाज या ठिकाणी मेहताब, परंतु मी प्रशंसा करेल एका हातामध्ये देखील तो खूप चांगली गोलंदाजी करतो. वेग देखील त्याच्याकडे भरपूर आहे. व्हेरिएशन देखील आपल्याकडे त्याच्याकडे पाहायला मिळत आहेत. तेहतीस धावा फलकावरती. सिंगल डबलच्या साह्यानं विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक आहे, खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. पुन्हा एकदा सिंगल डबलचा प्रयत्न करतायत. दुसरीचा कॉल आणि सहजरित्या या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. 35 वरती पोहोचलाय स्कोर. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त होत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. विजयासाठी 11 धावेची गरज येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. चला 11 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये तेवढी मजा नाहीये कारण की सुरुवातीला रन्स भरपूर आल्या, त्यानंतर विकेट नाहीयेत. एकच गडी या ठिकाणी बाद झालाय. त्यामुळे या ठिकाणी मॅच मध्ये आता फलक 11 संघ मजबूत आहे. 18 बॉल 11ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर या षटकामध्ये 1 ते 2 धावा खर्च करावे लागतील किंवा विकेट सातत्याने कॅरी करावे लागतील. शपळून खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट स्ट्रोक, बॅकवर्ड वरती गेले होते परंतु कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. स्क्वेअर लेग रिजनला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग स्ट्रोक जरूर होता. 2 धावा मिळाल्या. विजयासाठी आता 9 धावेची गरज असेल. तयार गोलंदाज, राऊंड द विकेट. हो फटका छान आहे, कनेक्शन चांगलं आहे, रन्स देखील मिळतील चांगल्या. प्रॉपर कनेक्शन, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल मिड विकेट, सीमारेखा बाहेर, षटकार. साठी फक्त 3 धावेची गरज असेल. कॅप्टन येऊन उपस्थित राहायचं लगेच. टीम गायकवाड 11. हा मॅच थोडासा वन साइड या ठिकाणी जरूर होतोय. अजून एक चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये खेळतायत आणि बॉल गॅप मधून सीमा पार, चौकार, विजय स्ट्रोक. सामना होतोय फिनिश. फलक 11 संघाने सामना जिंकलाय आणि हार्ड लक टीम खान 11 या स्पर्धेमध्ये या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे. तरी देखील या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि आपला मी विशेष आभार व्यक्त करतोय. कॅप्टन या चला लगेच या पुढच्या वर्षासाठी, पुढच्या सीझन साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. खान 11 टीम लाईन अप करायचंय, शेक हँड करायचंय आणि तदनंतरच मैदानाच्या बाहेर यायचंय आणि दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा.